नमस्कार, प्रीतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत बांगडा फ्राय. बांगडा फिश फ्राय करण्यासाठी मी अर्धा किलो बांगडा घेतला आहे. ते मी माशावाल्यांकडूनच स्वच्छ करून आणलेला आहे. घरी आणून मी ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि जास्तीचं पाणी निथळून घेतले. चला आपण माशांना मसाले लावून घेऊ. 1 चमचा मीठ घालून घ्यायचं, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, 1 चमचा हळद घालायची, अर्धा चमचा जिरेपूड घालायची, 1 चमचा धना पावडर घालायची आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने माशांना लावून घ्यायचं. ज्यांच्याकडून मासे घेतो त्यांच्याकडूनच आपण माशाला कट लावून घ्यायचे. सॉरी, मी सांगायला विसरले. अर्ध्या लिंबाचा रस व्यवस्थित माशांना लावून घ्यायचा. व्यवस्थित मसाला लावून झाला की त्यावरती झाकण ठेवून हे मासे 15 मिनटं मुरत ठेवायचे. माशांना बाहेरून कोटिंग करण्यासाठी अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरेपूड घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. उरवत ठेवलेले मासे होते ते बघू शकता किती मस्त त्याला मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे. आणि ते मासे घेऊन आपण जे सुकं मिश्रण करून ठेवलं आहे त्यामध्ये ते ठेवून त्याला व्यवस्थित ते मिश्रण लावून घ्यायचं. हाताने दाबून लावून घ्यायचं. दोन्ही साईडनी हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं. अशाच प्रकारे सर्व माशांना आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे सर्व माशांना हे मिश्रण लावून घ्यायचं. मिश्रण लावून झालं की गॅसवरती फ्राय पॅन ठेवून घ्यायचा. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फिश घालून घ्यायचा. तुमच्या फ्राय पॅनमध्ये जेवढे पीस बसू शकतात तेवढे तुम्ही एकदाच फ्राय करून घेऊ शकता. स्लो गॅसवरती चांगले कडक फ्राय करून घ्यायचे. फास्ट गॅसमध्ये मासे फ्राय करून घ्यायचे नाहीत, नाहीतर मासे जळण्याची शक्यता असते आणि आतून मासा व्यवस्थित शिजला जात नाही. त्यामुळे स्लो गॅसवरतीच मासे फ्राय करून घ्यायचे. एका बाजूने फ्राय झाले की दुसऱ्या बाजूने पलटून दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एका बाजूने फिश व्यवस्थित फ्राय झालं आहे. आता दुसऱ्या बाजूनेही त्याच प्रकारे फ्राय करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपले सर्व फिश व्यवस्थित फ्राय करून झाले आहेत. व्यवस्थित फ्राय करून झाले की फुल गॅसवरती 10 सेकंद चांगला आलटून पलटून फ्राय करून घ्यायचा. त्याने मासा कुरकुरीत बनतो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.